पारंपरिक ज्योतिष पद्धतीला आधुनिकतेची जोड तुम्ही कशी दिलेली आहे? जेव्हा जन्माला आला व्यक्ती तेव्हा त्याला एक पर्टिक्युलर पद्धतीची ग्रहस्थिती मिळाली की तू या पद्धतीने पुढे जायचं आहे आयुष्यामध्ये. तर हातात मोबाईल मिळाल्यानंतर की तू हा मोबाईल कसा वापरतो, त्याच्यामध्ये काय बघतो, त्या गोष्टींनी तुझी मेंटॅलिटी कशी होते आणि मग तू काय कर्म करतो यानुसार तुला फळं मिळणार. तर समजा देशाची लोकसंख्या आपल्या 140 करोड आहे आणि 12 राशी आहेत, ते राशींवरून सांगतात. तर मग डिवाइड केलं तर तेवढ्या कोटी लोकांना तेच सेम लागू पडतं का? जे काही मला ज्योतिष कळतं आहे त्यातून मला एवढं नक्की सांगता येऊ शकतं की व्यक्तीची कुंडली काम करते. नेमकं हे राहू काय आहे? तर राहूची महादशा काय आहे, तर एक वर जाणारी शिडी आहे आणि एकदम वर पाहिलं तर आपल्याला आपलं फळ दिसतंय, पण आता ती जी शिडी आहे ती तुमचं पाऊल राहील एवढीच आहे. तर शनी नेमका काय आणि ह्या 7.5 तो काय आणतो आणि लोक का घाबरतायत किंवा त्यांना का घाबरवलं जातं? तर तुम्ही परीक्षेला बसलेले आहात आणि थोड्याशा वेळासाठी एक असा कोणीतरी टीचर किंवा सुपरवायझर येतोय तुमच्या वर्गावर जो खूप स्ट्रिक्ट आहे. 7.5 हा शब्द पाहायला मिळत नाही शास्त्रामध्ये, नाहीये. कालसर्प पाहायला मिळत नाही. आश्लेषा नक्षत्र आहे. तर हे काय आहे नक्षत्र शांती? अजून 1-2 नक्षत्र आहेत मला वाटतं. आम्हाला कोणीतरी अशी शांती सांगितलेली आहे, करावी का? मी त्यांना म्हणतो त्यांच्याकडनं लिहून घ्या